नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अनअकॅडमी आपल्या इंडियाचं लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासेतर मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 8 जुलै 2020 चालू घडामोडींमध्ये जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत ते सर्व न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्रेंड्स, सर्वप्रथम आय एक्स्ट्रीमली सॉरी का बरं? तर त्याचं कारण हे आहे, मी दररोज पहाटे 5 वाजता आपल्या ठरलेल्या वेळेनुसार लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो, लाईव्ह येतो देखील, न्यूज डिस्कशन स्टार्ट करतो देखील. मात्र काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या तांत्रिक अडचणीमुळे हा जो स्क्रीनवरचा इन्फॉर्मेशन आहे तो स्क्रीनवरचा इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना दिसत नाहीये. त्यामुळं मी आत्ता हा जो लेक्चर आहे तुम्हाला रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जो काही तुम्हाला त्रास होत आहे, जो काही तांत्रिक अडचण आहे, म्हणजे हे अडचण माझं नसून फ्रेंड्स तांत्रिक अडचण आहे. प्लीज समजून घ्या, सहकार्य करा आणि लवकरात लवकर आजच ही तांत्रिक अडचण मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंड्स, पहिलं न्यूज डिस्कशन स्टार्ट करण्यापूर्वी एक सर्वात महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. चालू घडामोडी एमपीच्या सर्व परीक्षा दृष्टिकोनातून म्हणजे उपयुक्त असणारा चालू घडामोडी एका छताखाली आपण उपक्रम चालू केलेला आहे. ठीक आहे, कुठला उपक्रम चालू केलेला आहे? चालू घडामोडी एका छताखाली हा उपक्रम. ह्या उपक्रमांतर्गत अनअकॅडमी लाईव्ह एमपीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहाटे 5 वाजता आपण न्यूज डिस्कस करतो. त्यानंतर अनअकॅडमी एमपीसी करंट अफेअर्स हा जो टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून नोट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, मग आजच तुम्ही अनअकॅडमी एमपीसी करंट अफेअर्स हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी काय करायचंय? टेलिग्राम ऍप ओपन करायचंय. कोपऱ्यामध्ये सर्च बारवरती जाऊन हा जो नाव आहे, हा नाव ॲज इट इज तुम्हाला सर्च करायचंय. नाव सर्च केल्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करता येतो. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर बेनिफिट हा होणार आहे. पहिली बेनिफिट हा होणार आहे की आपला प्रत्येक लेक्चरचा नोटिफिकेशन ठीक आहे भेटत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला पीडीएफ स्वरूपामध्ये जो नोट्स आहे करंट अफेअरचा, तर तो तुम्हाला डाउनलोड करता येतील. फ्रेंड्स, हा माझा रेफरल कोड आहे. आपल्यापैकी जर कोणाला अनअकॅडमी प्लस वरती यायचं असेल तर तुम्ही हा रेफरल कोड वापरून प्लस वरती येऊ शकता. त्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तुम्ही मला कॉल करू शकता. 9325876074 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे फ्रेंड्स, एमपीसी सर्वच परीक्षेमध्ये जर एकंदरीत जर चालू घडामोडी कुठल्या घटकावरती प्रश्न विचारतात, आज जर आपण विचार केला तर एकंदरीत हे जे 16 घटक आहेत, तर एकंदरीत ह्या 16 घटकावरती एमपीसी सर्वच परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, मग आपला जो न्यूज डिस्कशन असतो ह्या 16 घटकावरती आधारित न्यूज डिस्कशन असतो. तर जास्त वेळ न घेता पहिला न्यूज आपण डिस्कस करूया. पहिला न्यूज आहे, राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता. फ्रेंड्स, लक्षात घ्या, ही जी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची जी पुनर्रचना करण्यात येत आहे, तर कुठल्या कायद्याअंतर्गत काय करण्यात येते आपण सर्वात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. ठीक आहे, लक्षात घ्या सर्वांनी मी काय सांगत आहे फ्रेंड्स. तर वन्यजीव संरक्षण जो अधिनियम आहे, ठीक आहे, कुठला अधिनियम सर्वांनी लक्षात घ्या? वन्यजीव संरक्षण. ठीक आहे, वन्यजीव संरक्षण अधिनियम किंवा कायदा 1972. ठीक आहे, तर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत ही पुनर्रचना करण्यात येत आहे. ठीक आहे, मग वन्यजीव राज्य वन्यजीव जी मंडळ आहे, तर हे मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. ठीक आहे, उपाध्यक्ष कोण असतात? तर राज्याचे वनमंत्री. ठीक आहे, महाराष्ट्र शासन. तर आता संबंधित न्यूज आपण डिटेल डिस्कस करूया. तर बघा, वनमंत्री स्वतः या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः या मंडळाचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मंडळाचे स्वतः अध्यक्ष असतात आणि राज्याचे वनमंत्री जे असतात तर ह्या मंडळाचे उपाध्यक्ष असतात. हे लक्षात ठेवा. राज्य वन्यजीव मंडळाचे, ठीक आहे, तर सध्याला इतर सदस्यामध्ये कोण कोण आहेत? आदित्य ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे आहेत, त्यानंतर वन्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आहेत. ठीक आहे, तर हे इतर सदस्यामध्ये कोण कोण आहेत लक्षात ठेवूया. अशासकीय सदस्यामध्ये तर विश्वास काडदरे, बिटू सहगल, किशोर रेटे अमरावतीचे, पूनम धनवटे, त्यानंतर कुंदन हाते नागपूरचे, यादव तरटे पाटील, त्यानंतर सुहास वायगळकर. याच्या व्यतिरिक्त ह्या सदस्य म्हणजे राज्य वन्यजीव मंडळामध्ये अजून कोण कोण सदस्य असतात? तर विधानसभा सदस्य धीरज देशमुख हे देखील आहेत. त्यानंतर वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इको संस्था चंद्रपूर, ठीक आहे, इको प्रो संस्था चंद्रपूर या संस्थेचे प्रतिनिधी ह्या संस्थे म्हणजे राज्य वन्यजीव मंडळामध्ये सदस्य असतात. तर आता आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? तर राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. कुठल्या कायद्याअंतर्गत? त्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत. या मंडळाचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष असतात, हे लक्षात ठेवा. आणि वनमंत्री जे असतात राज्याचे, तर ते उपाध्यक्ष असतात. मग आता सध्याला राज्याचे उपवनमंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे संजय राठोड, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एमपीसी परीक्षा दृष्टिकोनातून. इतर सदस्यामध्ये नावं लक्षात ठेवा. आदित्य ठाकरे,
दत्तात्रय भरणे, धीरज देशमुख, ठीक आहे. त्याच्यानंतर विश्वास काडदरे, त्यानंतर अनुज खरे. हे एवढं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात ठेवा. बरं, हा न्यूज कुठल्या परीक्षेसाठी युजफुल आहे? हा जो न्यूज आहे कुठल्या परीक्षेसाठी युजफुल आहे? हा न्यूज आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा पर्यावरण ह्या घटकांतर्गत. ठीक आहे, पर्यावरण ह्या घटकांतर्गत खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यसेवेची मुख्य परीक्षा, ठीक आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा मध्ये देखील हा न्यूज खूप महत्वाचा आहे. कुठल्या पेपरमध्ये? पेपर क्रमांक 1 मध्ये. राज्यसेवेची मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1 मध्ये हा न्यूज खूप महत्वाचा आहे. तर आता राज्य वन्यजीव मंडळ जे आहे तर एकंदरीत काम काय करतं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्य वन्यजीव जीवन मंडळ जे आहे, ठीक आहे, तर हे उपवने असतील, अभयारण्य असतील, शिकार असतील, ठीक आहे, जे शिकारी स्थान आहेत किंवा बंदिस्त क्षेत्र आहेत, तर या बाबतीत राज्य सरकारला काय करतात? सल्ला देण्याचं काम करतात. याच्या व्यतिरिक्त वन्य प्राणी असतील यांचं जतन करणं, त्यांचं संरक्षण करणं, याच्या व्यतिरिक्त ही जी काही उपवने, अभयारण्य, शिकार असतील तर त्यांचं लायसन्स किंवा परवाना देण्याबाबत धोरण ठरवणे ही कर्तव्य या मंडळामार्फत पार केलं जातात. कुठल्या मंडळामार्फत? राज्य वन्यजीव मंडळामार्फत. आय होप तुम्हाला संबंधित न्यूज लक्षात आला असेल. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील हॉटेल्स, लॉज यांना 8 जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आता हा न्यूज परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे का? निश्चितच परीक्षा दृष्टिकोनातून हा न्यूज महत्वाचा नाही. नाही हा शब्द वापरतो. मग तरी देखील हा न्यूज आपण का कव्हर केलेला आहे? बहुसंख्य विद्यार्थ्याचा सर्व न्यूज कव्हर करा असं म्हणतात. तर आपल्या जीवनाशी निगडीत हा महत्वाचा न्यूज होता. तर तुम्ही हा न्यूज मी काय डिस्कस करणार आहे आणि इकडे एमपीएससी करंट अफेअर्स हा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून हा न्यूज तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे राज्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील 10,000 जागा भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. आणि ही जी जागा आहे याच वर्षी भरण्यात येणार आहे. तर हा न्यूज परीक्षा दृष्टिकोनातून किती जागा भरणार, काय भरणार असं काही न्यूज विचारत नाहीत, पण एक दिलासादायक एक महत्वाची बातमी होती. तर त्यासाठी आज न्यूज आपण कव्हर केलेला आहे. मात्र एक आपल्यासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा न्यूज आहे. तो म्हणजे एसआरपीएफ किंवा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, एसआरपीएफ किंवा राज्य राखीव पोलीस दलाचे महिला बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. तर ते कुठं करण्यात येणार आहे हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. तर ती जी आहे नागपूरमधील काटोल या ठिकाणी करण्यात येणार आहे. ठीक आहे, नागपूरमधील काटोल या ठिकाणी करण्यात येणार आहे. काय स्थापन करण्यात येणार आहे? राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. कुठं? नागपूरमधील काटोल या ठिकाणी. हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्वाचा आहे, विचारलं तर विचारू शकतात. ठीक आहे, तर या बटालियनसाठी एकूण 1384 पदे निर्माण करण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि 3 टप्प्यामध्ये ही पद करण्यात येणार आहे. ही जी काही 1384 पद आहेत तर ते एकूण 3 टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये 461 पदे भरण्यात येणार आहे. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे यवतमाळ या ठिकाणी यवतमाळ येथील पुनर्वनीकरण प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी असणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितलेलं आहे. संबंधित न्यूज काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फ्रेंड्स लक्षात घ्या, अवनत वनक्षेत्राचा, ठीक आहे, अवनत वनक्षेत्राचा किंवा त्याला काय म्हणतात डिग्रेडेड फॉरेस्ट, ठीक आहे, तर अवनत वनक्षेत्राचा पुनर्वनीकरण हाती घेण्याच्या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने काय केला होता? वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आला होता. ठीक आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारा प्रयास आणि दिलासा ही जी काही एनजीओ आहेत, प्रयास आणि दिलासा संस्थेच्या सहभागातून यवतमाळ वन विभागातील 10 हेक्टर वनक्षेत्राचं वनीकरण, ठीक आहे, तर त्रिपक्षीय करारांतर्गत करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावाला 17 जून 2020 रोजी समितीने मान्यता दिली होती. कुठल्या समितीने? जी की अवनत वनक्षेत्राचं पुनर्वनीकरण हाती घेण्याच्या जे धोरणानुसार शासनाने जी समिती स्थापन करण्यात आली होती, उच्चाधिकार समिती, तर त्या उच्चाधिकार समितीने याला मान्यता दिला होता. ठीक आहे, यानुसार 26 जून रोजी उपवन संरक्षक यवतमाळ, त्यानंतर प्रयास संस्था आणि दिलासा संस्था यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. कधी? 26 जून 2020 रोजी. आता ही क्रोनॉलॉजी काय महत्वाचं आहे का आपल्याला? तर क्रोनॉलॉजी आपल्याला महत्वाचं नाही. आपल्याला महत्वाचं काय ते आपण समजून घेणार आहे, जाणून घेणार आहे. हे महत्वाचं नाही, हे क्रोनॉलॉजी काय आपल्याला महत्वाचं नाही. फक्त महत्वाचं काय? प्रयास संस्था महत्वाचं आहे, दिलासा संस्था महत्वाचं आहे, यवतमाळ वन विभाग महत्वाचा आहे. ठीक आहे, आणि त्या अंतर्गत काय करण्यात येणार आहे? 10 हेक्टर क्षेत्राचं वनीकरण करण्यात येणार आहे. हे महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातील सदर करार जो आहे तर तो 2020-21 या आर्थिक वर्षामधील राज्य स्तरावरील पहिलाच मंजूर प्रस्ताव आहे, हे लक्षात ठेवा. दिलासा संस्थेच्या सहकार्याने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प जो आहे यशस्वीरित्या राबवण्याचा संकल्प जो आहे तर तो प्रयास संस्थेने केलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया ते म्हणजे
त्रिपक्षीय करारांतर्गत हा जो करार करण्यात आलेला आहे, ह्या त्रिपक्षीय करारांतर्गत यवतमाळ वन विभाग, प्रयास आणि दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणारा यवतमाळ वन विभागाअंतर्गत तर 10 हेक्टर क्षेत्रावरती, फ्रेंड्स लक्षात घ्या, 10 हेक्टर माफ करा, 1 हेक्टर कितीचा असतो फ्रेंड्स? 1 हेक्टर जो आहे तर तो 2.5 एकरचा असतो. ठीक आहे, 1 एकर किती क्षेत्राचा असतो? 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ठीक आहे, तर 10 हेक्टर क्षेत्रावरती म्हणजेच 25 एकर क्षेत्रावरती रोपवनाचा शुभारंभ जो आहे वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 7 जुलै 2020 रोजी करण्यात आलेले आहे. आय होप संबंधित न्यूज तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. पुन्हा एकदा तुम्ही अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स डाउनलोड करून रिव्हिजन करू शकता. पुढचा महत्वाचा न्यूज आहे, मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे तर त्या आरक्षणासंबंधी जो कायद्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. ठीक आहे, अशी माहिती कोणी सांगितलेली आहे? मराठा आरक्षण मंत्रिमंडळाचं उपसमिती अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आज सर्वोच्च न्यायालयात जो विधेयक होता तर त्या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्यास मागणी केली होती. तर त्या मागणीला न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. राज्य शासनाच्या वकिलाने प्रभावीपणे बाजू मांडली असं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता मराठा शासनाचे जे वकील आहेत, म्हणजे मराठा हा जो कायदा आहे, हा कायद्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी बाजू मांडणारे वकील आहेत तर त्या वकिलांचं नाव लक्षात ठेवा, मुकुल रोहतंगी. ठीक आहे फ्रेंड्स, मराठा शासनाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधित एक समिती स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, तर त्या समितीचं नाव काय आहे? तर गायकवाड समिती. गायकवाड समिती लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. आपण संबंधित म्हणजे पुन्हा एक व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा जो संबंधित कायदा आहे, त्यानंतर कायदा पारित केल्यानंतर विधानसभा, विधान परिषद, राज्यपालांनी कधी कधी पारित केला, त्यानंतर पुन्हा मुंबई हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर मुंबई हायकोर्टाने, ठीक आहे, गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टामध्ये त्याला त्या कायद्याला वैधता म्हणजे मान्यता दिली. ठीक आहे, मग हा संबंधित न्यूज आपण जाणून घेणार आहे डिटेल डिस्कशन एक सेपरेट व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून. जर आता डिटेल डिस्कशन करत बसलो तर आपल्या व्हिडिओ लेक्चरचा जो कालावधी आहे तो वाढत राहील, म्हणून आपण तो एक सेपरेट लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहे करंट अफेअर्सच्या अंतर्गत. त्यानंतर पुढचा महत्वाचा न्यूज आहे, महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणारे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर आता महाडीबीटी पोर्टल काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फ्रेंड्स लक्षात घ्या, शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ, शेतकऱ्यांना कृषी विभागात जी काही योजना आहेत, विविध योजना, तर त्या विविध योजनांचा लाभ जो आहे तो केवळ एकाच ऑनलाईन अर्जावरती देणारे म्हणजे ह्या महाडीबीटी पोर्टलमुळे भेटतो. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवणार तुम्ही परीक्षेमध्ये जर विचारला तर महाडीबीटी पोर्टल, ठीक आहे, तर कुणी तयार केलेलं आहे? कृषी विभागाने तयार केलेलं आहे. ठीक आहे, कशासाठी आहे? तर शेतकऱ्यांना कृषी विभागाची जी काही विविध योजना आहे तर त्या विविध योजनांचा लाभ जो आहे केवळ एकाच ऑनलाईन अर्जावरती प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय लक्षात ठेवणार? कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि कृषी मंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ जो आहे तर तो 7 जुलै 2020 ला करण्यात आलेला आहे. तर आता महाडीबीटी पोर्टल बद्दल परीक्षेमध्ये 3 गोष्टी विचारतील. एक म्हणजे हे जो शुभारंभ कधी करण्यात आला होता? 7 जुलै 2020 ला. कोणाच्या हस्ते करण्यात आला होता? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. त्यानंतर कुठल्या विभागांतर्गत करण्यात आले म्हणजे कोणामार्फत करण्यात आलेला आहे? हा जो पोर्टल आहे तर राज्याच्या कृषी विभागामार्फत करण्यात आलेला आहे. बेनिफिट काय होणार आहे? लाभार्थी कोण आहेत? हे जे लाभार्थी जे शेतकरी आहेत, ठीक आहे, आणि बेनिफिट काय होणार आहे? तर शेतकऱ्यांना कृषी विभागात जे काही योजना आहेत तर ते सर्व म्हणजे विविध योजनांचा लाभ जो आहे एकाच ऑनलाईन अर्जावरती महाडीबीटी पोर्टलमुळे प्राप्त होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. फ्रेंड्स लक्षात घ्या, आपण यापूर्वीच कृषी संजीवनी जो सप्ताह होता 1 जुलै ते 7 जुलै राज्यामध्ये राबवण्यात आला होता. ठीक आहे, म्हणजे कृषी मंत्री किंवा कृषी अधिकारी किंवा कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काय करणार होते? तर पिकाची म्हणजे त्यांनी काय करणार होते नाही तर काय केलेलं आहे? तर पिकाची उत्पादकता, शेतकऱ्याची पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्याची उत्पन्न आहे तर ती उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीवरती आधारित कृषी संजीवनी सप्ताहाचं आयोजन करण्यात आला होता. ठीक आहे, राज्यातील या अंतर्गत फ्रेंड्स लक्षात घ्या, राज्यातील 23,506 गावं जे आहेत तर ह्या उपक्रमामध्ये, ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी भाग घेतला होता. ठीक आहे, या अंतर्गत शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या जे शेतकरी आहेत
तर त्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँक, ठीक आहे, रिसोर्स बँक तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत 3706 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि हे कुठं पाहायला भेटणार आपल्याला? कृषी विभागाच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भेटणार आहे. आय होप संबंधित न्यूज तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. महाडीबीटी पोर्टल बद्दल कधी चालू केला, कुणी चालू केला, त्यानंतर काय बेनिफिट होणार आहे, कोण लाभार्थी आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही एक्झाम मध्ये हे विचारतील. त्यानंतर फ्रेंड्स, जागतिक बँकेच्या वतीने गंगा पुनरुत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलरचा मदत. संबंधित न्यूज काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गंगा नदी पुनरुत्थान प्रकल्पामध्ये सुरू करण्यात आलेली नमामि गंगे कार्यक्रमाला जागतिक बँकेकडून वाढीव आर्थिक मदत मिळणार आहे. ठीक आहे, किती भेटणार आहे? 400 दशलक्ष डॉलर. ठीक आहे, तर या संदर्भात जागतिक बँक आणि भारत सरकार यामध्ये काल 7 जुलै 2020 ला करार करण्यात आला. तर गंगेच्या पाण्यामध्ये फ्रेंड्स झालेले जे प्रदूषण आहे, तर ते प्रदूषण संपुष्टात आणून गंगेचा जलप्रवाह जो आहे तर तो स्वच्छ आणि निरंतर खळखळत राहावा यासाठी सरकारनं काय केलेलं होतं? तर गंगा पुनरुत्थान प्रकल्प सुरू केला होता. ठीक आहे, तर गंगेच्या काठावरती गंगा नदी खोऱ्यामध्ये 50 कोटीपेक्षा अधिक नागरिक जे तर ते वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी गंगा पुनरुत्थान प्रकल्प महत्वाचा आहे. ठीक आहे, तर गंगा पुनरुत्थान प्रकल्पासाठी जागतिक बँकेने देऊ केलेले जे 500 म्हणजे 400 दशलक्ष डॉलर आहे, तर यापैकी 381 दशलक्ष डॉलर जे कर्ज असणार कर्ज आणि 19 दशलक्ष डॉलर जे तर ते प्रस्तावित हमी असणार आहे. ठीक आहे, तर हा न्यूज फ्रेंड्स गंगा नदीशी निगडीत होता. तर गंगा नदीशी निगडीत असल्यामुळं तर आता गंगा नदीबद्दल थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर गंगा नदीचं फ्रेंड्स एकंदरीत जर क्षेत्र विचार केला भारतामध्ये, तर ते क्षेत्र जर विचार केला तर किती आहे क्षेत्र? तर 8 लाख फ्रेंड्स लक्षात घ्या, 8,61,404 चौरस किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे गंगा नदीचा भारतामध्ये जर एकूण क्षेत्र जर विचार केला, एकूण क्षेत्रफळापैकी 2.62%, ठीक आहे, एवढं क्षेत्र आहे गंगा नदीनं विस्तारलेलं आहे. त्यानंतर फ्रेंड्स गंगा नदी जे मुख्यतः 10 राज्यातून एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे 9 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामधून वाहतो. कुठले कुठले? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली एवढ्या प्रदेशामधून गंगा नदी जी वाहते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गंगा नदीचा उगम जो आहे कुठं होतो? तर उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये. कुठले जिल्हा? उत्तरकाशी ह्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, गंगोत्री हिमनदीपासून उगम होतो. गंगा नदीचा कुठल्या उगम होतो? तर गंगोत्री या हिमनदीपासून हे गंगा नदीचा उगम होतो. कुठं? उत्तराखंड राज्यामध्ये, उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये. एवढं लक्षात ठेवा. गंगा नदीचं प्रमुख उपनद्या देखील विचारतात, आपल्याला माहित असायला पाहिजे. तर गंगा नदीचं प्रमुख उपनदी कुठले कुठले? तर बघा, रामगंगा असतील, गोमती असतील, त्यानंतर तानसा असतील, घागरा असतील, ज्याला घागरा नदीलाच अजून काय म्हणतात? शेरुई या नावाने ओळखला जातो. गंडकी असतील, ठीक आहे, गंडकी, त्यानंतर गंडक असेल, कोशी असेल, महानंदा असेल, यमुना असेल, दामोदर असेल, शोण असेल. ठीक आहे, तर ह्या गंगा नदीच्या काही प्रमुख उपनदी आहेत. त्याअंतर्गत अजून फ्रेंड्स आता हा जो न्यूज आहे वर्ल्ड बँकेची, जागतिक बँके संदर्भात आहे. ठीक आहे, तर आता जागतिक बँकेबद्दल थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जागतिक बँकेची स्थापना कधी करण्यात आला होता? 31 डिसेंबर 1945. कधी करण्यात आला होता? 31 डिसेंबर 1945 मध्ये करण्यात आला होता. हेडक्वार्टर कुठे आहे? मुख्यालय कुठे आहे? तर हे जो मुख्यालय जो आहे तर तो वॉशिंग्टन, कुठं आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. जागतिक बँकेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहेत? जागतिक बँकेमध्ये एकूण 189 सदस्य आहेत, हे देखील लक्षात ठेवा. आता जागतिक बँकेची स्थापनाबद्दल तर आपण डिस्कस करण्यात झाला. तर बघा, दुसरं महायुद्ध जे झाला, ठीक आहे, दुसरं महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटन वूड या ठिकाणी परिषद भरवण्यात आला होता. ठीक आहे, कुठं परिषद भरवण्यात आला होता फ्रेंड्स? तर ब्रेटन वूड या ठिकाणी. ठीक आहे, ब्रेटन वूड, ठीक आहे, ब्रेटन वूड्स या ठिकाणी परिषद भरवण्यात आला होता. तर त्या परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी IBRD ची स्थापना करण्यात आला होता. IBRD म्हणजे काय? इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आणि IBRD लाच काय म्हणतात? जागतिक बँक. नंतर परत अजून इतर 4 संस्था स्थापन करण्यात आला होता आणि त्यानंतर जागतिक बँक जे एक गट स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे फ्रेंड्स, अजून एक सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करायचं राहून गेला. जागतिक बँकेच्या वतीने जी गंगा पुनरुत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलरची मदत करण्यात आलेली आहे. तर त्यापैकी फ्रेंड्स लक्षात घ्या, 381 दशलक्ष डॉलरचं कर्जाची मुदत किती असणार आहे? तर कर्जाची मुदत आहे तर ते किती असणार आहे?
18.5 वर्ष असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 19 दशलक्ष डॉलरची हमी, तर त्या हमी रकमेची मुदत कर्जाच्या प्रभावी तारखेपासून म्हणजे किती असणार आहे, तर 18 वर्षासाठी संपणार आहे. हे लक्षात ठेवा. फ्रेंड्स, त्यानंतर लक्षात घ्या, जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीतून सरकारने गंगा नदी खोरे प्रकल्प काम जो आहे तर तो 2011 पासून सुरू केलेला आहे. एकूण नद्याचं व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय संस्था म्हणून राष्ट्रीय गंगा स्वच्छता मिशन स्थापन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. या माध्यमातून काय करण्यात येणार फ्रेंड्स, या माध्यमातून देशातील अनेक जे नद्याकाठचे गाव आहेत तर अनेक नद्याकाठची गावं आणि शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा सुरू करण्यात येणार आहे, उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आय होप संबंधित न्यूज आणि आपण जो एडिशनल इन्फॉर्मेशन डिस्कस केला गंगा नदीबद्दल आणि जागतिक बँकेबद्दल तेच तुम्हाला सर्वांच्या लक्षात राहिला असेल. पुढचा महत्वाचा न्यूज आहे, हरियाणा सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला वर्षभरासाठी स्थगिती दिलेली आहे. तर आता परीक्षेमध्ये काय प्रश्न येतील विचारलं तर, कोणत्या राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांची जी महागाई भत्ते आहे तर महागाई भत्त्याला वर्षभरासाठी स्थगिती दिलेली आहे असं जर विचारलं तर त्या सरकारचं नाव लक्षात ठेवा, हरियाणा राज्य सरकार. ठीक आहे. तर आता संबंधित न्यूज आपण डिटेल डिस्कस करूया. तर कोरोना व्हायरसमुळे उभं टाकलेली जी आर्थिक संकट आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या, कोरोना व्हायरसमुळे उभं टाकलेली जी आर्थिक संकट आहे तर त्या आर्थिक संकटातून उभारण्यासाठी हरियाणा सरकारनं काय केलेलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता आहे. ठीक आहे. तर महागाई भत्त्याला वर्षभरासाठी स्थगिती दिलेली आहे. हरियाणाच्या वित्त विभागाने 6 जुलैला तशा स्वरूपाचा अध्यादेश काढलेला आहे. ठीक आहे. यानुसार राज्यातील जे सरकारी कर्मचारी आहेत, हरियाणा राज्य सरकार, लक्षात घ्या, हरियाणामधील राज्यातील जे सरकारी कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 जुलै 2021 पर्यंत ही महागाई भत्ता मिळणार नाहीये. कधीपर्यंत भेटणार नाही, 1 जुलै 2021 पर्यंत महागाई भत्ता भेटणार नाही. हरियाणा सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2020 पासून ही महागाई भत्ता दिला जाणार नाही. कधीपासून दिला जाणार नाही, परीक्षेमध्ये काय विचारतील तर लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2020 पासून तर ते 1 जुलै, ठीक आहे, 1 जुलै 2021 पर्यंत, कधीपर्यंत 2021 पर्यंत ही महागाई भत्ता जे तर ती देण्यात येणार नाही. आय होप संबंधित न्यूज तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. फ्रेंड्स, पुढचा महत्वाचा न्यूज आहे, तर चायना एनसी जे यांची प्रसार भारतीच्या मंडळावरती निवड करण्यात आलेली आहे. फ्रेंड्स, लक्षात घ्या, चायना एनसी जे तर ते भाजपचे नेते आणि प्रवक्ते आहेत. ठीक आहे. तर चायना एनसी यांचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत असणारा प्रसार भारती, ठीक आहे, प्रसार भारती मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे. आता प्रसार भारती कंटिन्यू न्यूज मध्ये यापूर्वी देखील आय होप 30 जून याच्यापूर्वी आपण 30 जूनला जे डिस्कशन केला होता तर 30 जूनच्या डिस्कशन मध्ये देखील हा न्यूज होता प्रसार भारतीचा. म्हणून आता प्रसार भारतीमध्ये संबंधित जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, प्रसार भारती जी आहे तर ती भारतातील लार्जेस्ट पब्लिक ब्रॉडकास्ट एजन्सी आहे. ठीक आहे. सर्वात मोठी पब्लिक ब्रॉडकास्ट एजन्सी आहे, सार्वजनिक ब्रॉडकास्ट एजन्सी आहे, हे लक्षात ठेवा. प्रसार भारतीचे सीईओ कोण आहेत, शशी शेखर वेम्पती प्रसार भारतीचे सीईओ आहेत, हे लक्षात ठेवा. प्रसार भारतीचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. प्रसार भारती स्थापना कधी करण्यात आला होता, 23 नोव्हेंबर 1997 मध्ये करण्यात आला होता. कधी करण्यात आला होता, 23 नोव्हेंबर 1997 मध्ये प्रसार भारती स्थापना करण्यात आला होता. ठीक आहे. प्रसार भारतीची चाइल्ड एजन्सी कुठले कुठे आहेत, ऑल इंडिया रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. फ्रेंड्स, हे होतं आजचं महत्वाचं एक्झाम पॉइंट ऑफ न्यू डिस्कशन. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. फ्रेंड्स, आपल्यापैकी जर कोणाला अनअकॅडमी प्लस वरती यायचं असेल, तुम्हाला सर्वांसाठी एक महत्वाची सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी काय आहे बघा, अनअकॅडमी प्लस वरती जर तुम्हाला यायचं असेल, ठीक आहे, प्लस वरती यायचं असेल, 1 वर्षासाठी किती फी आहे, 7,000 रुपये. त्यामध्ये आनंद बिराजदार हा रेफर कोड वापरल्यानंतर 10% डिस्काउंट देण्यात येतो. सुवर्ण संधी मी काय सांगत आहे, हीच गोष्ट म्हणजे 1 वर्षासाठी 6,300 रुपये तुम्ही पे करता. 2 वर्षासाठी किती फी पे करावं लागतं तुम्हाला, 2 वर्षासाठी पूर्वी 33,700 रुपये होता. किती होता फी, 33,700 रुपये होता. आता कोरोना व्हायरसच्या कंडिशन मध्ये किती फी कमी करण्यात आहे, 75% फी आहे जो आहे 33,700 वरून केवळ 8,400 रुपये फी करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यामध्ये 10% ऍडिशनल डिस्काउंट देण्यात येतो हा रेफर कोड वापरल्यानंतर. कुठला, ANND BIRA JADR हा रेफर कोड वापरल्यानंतर ऍडिशनल तुम्हाला 10% डिस्काउंट देण्यात येतो. म्हणजे फी किती होतं, केवळ 7,560 रुपयामध्ये. सुवर्ण संधी मी काय सांगत आहे, ह्यामध्ये ऍडिशनली माझ्याकडून तुम्हाला 10% डिस्काउंट देण्यात येणार आहे. म्हणजेच काय, म्हणजे वरचा जो 7,560 रुपयामध्ये जो 750 रुपये आहे, ठीक आहे, तर माझ्याकडून तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे. म्हणजे केवळ 6,500 रुपये 2 वर्षासाठी, ठीक आहे, 6,500 मध्ये 2 वर्षासाठी तुम्हाला अनअकॅडमी प्लसचा सबस्क्रिप्शन घेता येणार आहे.
आता 2 वर्षाची सबस्क्रिप्शन याचा अर्थ काय होणार आहे, बेनिफिट काय भेटणार आहे, तर तुम्ही 2 वर्ष घरी बसून अभ्यास करणार आहे. बघा आजच्या कंडिशनमध्ये लायब्ररीचा फी जर विचार केला तर किमान किती असणार आहे, 500 ते 1000 रुपये एवढं फी आकारला जातो सिटीमध्ये लायब्ररीचा फी. ठीक आहे, म्हणजे केवळ दर महिन्याला 200 ते 250 रुपयामध्ये, ठीक आहे, केवळ 250 मध्ये घरी राहून तुम्ही अनअकॅडमी प्लसचा अभ्यास करू शकणार आहे. म्हणजे एकंदरीत कोर्सचा अभ्यास करणार आहे घरी बसून. मग कोरोना व्हायरस येऊ द्या, स्वाईन फ्लू येऊ द्या, काही येऊ द्या, पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, काही येऊ द्या, घरी बसून तुम्ही अनअकॅडमी एमपीच्या माध्यमातून एमपीचा अभ्यास करू शकणार आहे. फीचा जर विचार केला तर पर डे तुम्हाला 11 रुपये फी आकारण्यात येणार आहे. प्रत्येक 3 लाईव्ह लेक्चर नंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे अनअकॅडमी प्लस मध्ये. ठीक आहे फ्रेंड्स, अजून एक सर्वात महत्वाचं बघा, अनअकॅडमी लर्निंग ऍप मध्ये प्लस वरती आल्यानंतर बेनिफिट काय भेटणार आहे, ह्या ठिकाणी वेगवेगळे बॅच कोर्सेस सुरू आहेत. ठीक आहे, मी काय सांगत आहे, ह्या ठिकाणी वेगवेगळे बॅच कोर्सेस सुरू आहेत. जसं की आता लक्ष राशी व प्रिलिम्स 2020 हा बॅच कोर्स सुरू करण्यात आला आहे 23 जूनला. ठीक आहे, तर ह्या बॅच कोर्समध्ये काय बेनिफिट होणार आहे, तर बघा ह्या बॅच कोर्समध्ये बेनिफिट काय होणार आहे, राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे, ठीक आहे लक्षात घ्या, तर ह्या पूर्व परीक्षेचा जो जीएस, ठीक आहे, आणि सीसॅट, जीएस आणि सीसॅट ह्या दोन्हीचं काय करण्यात येणार आहे, ह्या दोन्हीच कम्प्लीट सिलेबस जो आहे केवळ 2 महिन्यामध्ये कम्प्लीट पूर्ण होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की कम्प्लीट 2 महिन्यामध्ये कसं कम्प्लीट होतील, ठीक आहे, तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, दररोज 3 ते 4 एज्युकेटर तुम्हाला दररोज लेक्चर शिकवणार आहे. म्हणजे दररोज 3 ते 4 एज्युकेटर तुम्हाला कम्प्लीट लेक्चर घेणार आहे. मग त्यामध्ये जीएस मध्ये कुठले कुठले विषय कोण शिकवणार आहे, तर बघा पॉलिटी हा विषय जो आहे प्रकाश इंगळे सर शिकवणार आहे. सौरभ सोनवणे सर जे आहेत तर ह्यांना कुणीच तोड नाही, इकॉनॉमिक्स शिकवणार आहेत. भूषण दूत सर जे आहेत, वन ऑफ द बेस्ट पर्सन इन पुणे सीसॅट साठी, तर भूषण दूत सर सीसॅट शिकवणार आहेत. राहुल देशमुख सर जनरल सायन्स शिकवणार आहेत. सचिन वारुळकर सर जिओग्राफी शिकवणार आहेत. वैजनाथ सर हिस्ट्री शिकवणार आहेत. त्यानंतर हनुमंत हांडे सर एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी शिकवणार आहेत. आनंद बिराजदार अर्थात तुमचा मित्र करंट अफेअर्स टॉपिक शिकवणार आहे. यामध्ये संपूर्ण 1 वर्षभराचा करंट अफेअर्स टॉपिक कव्हर करणार आहे. फ्रेंड्स, ऍडिशनली म्हणजे बघा तुम्हाला काही डाऊट असतील प्लस मध्ये आल्यानंतर काय बेनिफिट आहे, प्लस वरती आल्यानंतर काय बेनिफिट आहे, ऍडमिशन कसा घ्यायचा, काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉल करा. 93 25 87 60 74 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट तुम्ही विचारू शकता. आय होप संबंधित इन्फॉर्मेशन सर्वांना लक्षात आलं असेल, संबंधित न्यूज लक्षात आला असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन. भेटूया पुन्हा उद्या पहाटे 5 वाजता. फ्रेंड्स, जो काही तांत्रिक अडचणी येत आहे तर त्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीबद्दल मला मनापासून माफ करा. ठीक आहे, आय होप म्हणजे आज हा तांत्रिक अडचण मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. भेटूया पुन्हा उद्या पहाटे 5 वाजता. हॅव अ गुड